नमस्कार. MEA अर्थात मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन प्रत्येक मराठा व्यावसायिकाला एक जागतिक ओळख निर्माण करून देत असते. यावर्षीही MEA प्रत्येक मराठा व्यावसायिकाचा उद्योग यशस्वी होण्यासाठी एका इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पोचे आयोजन करत आहे. आणि या एक्स्पोचा अभिमानास्पद भाग म्हणजे आज आपल्यासोबत उपस्थित आहेत शंभूराज खामकर ट्रेडिंग अकॅडमी आणि फिनशाकचे CEO आणि MD शंभूराज खामकर साहेब. नमस्कार साहेब, स्वागत आहे तुमचं. खरं तर ट्रेडिंग ही फील्ड किंवा हे सेक्टर जेव्हा आपण याचा विचार करतो, याच्याबद्दल बोलतो, त्यावेळेला प्रत्येकाच्या मनामध्ये भीती निर्माण होते. अनेक गैरसमज किंवा अनेक समज असतात ह्या फील्डमध्ये. सो कशी झाली तुमची बिझनेसची सुरुवात आणि आपण काय काय प्रोव्हाइड करतो लोकांना? ओके, थँक्यू सो मच. की सर्वप्रथम MEAचे आभार मानू इच्छितो की तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचला आणि तिथपर्यंत एक प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी उपलब्ध करून दिला. तर ह्या फील्डमध्ये मग मागच्या 16-17 वर्षापासून मी स्वतः काम करतो याच्यामध्ये. आणि इथे जेव्हा आम्ही बघत होतो तेव्हा बऱ्याच गोष्टी आम्ही ऑब्झर्व केल्या की बऱ्याच लोकांना इन्व्हेस्टमेंट करायची, ट्रेडिंग करायची, परंतु होतं काय की त्यांना एक राईट प्लॅटफॉर्म मिळत नाही की नक्की कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत याची क्लॅरिटी नसते. आणि तीच ओळख आम्ही बघितली याच्यामध्ये आणि त्याच्यावर काम करायला सुरुवात केली. आणि मग त्याच्यानंतरनं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही सेमिनार्स घेत होतो. तिथे आम्हाला लोकांचे प्रॉब्लेम समजायला सुरुवात झाली की लोकांना ॲक्च्युली प्रॉब्लेम्स येतात कारण त्यांना प्रॉपर पद्धतीने टीच करणारं कोण नाही आहे. कारण चुकीच्या गोष्टी त्यांच्या कानापर्यंत भरपूर येतात आणि त्याच्यामुळे ती लोक फसतात. मग आम्ही एक राईट प्लॅटफॉर्म कसं देता येईल त्यामुळे आम्ही प्रॉपर एज्युकेशन त्यांना द्यायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये मग स्टॉक मार्केटचे बेसिक्स असतील, टेक्निकल अनालिसिस असेल, फंडामेंटल्स असेल, हे अगदी इन डेप्थमध्ये जाऊन आम्ही त्याच्यामध्ये शिकवायला सुरुवात केली. सर, ह्या संपूर्ण प्रवासात असा कुठला क्षण आला होता जिथे तुमच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने तो टर्निंग पॉईंट ठरला? ओके, तसं पाहायला गेलं तर खूप सारे टर्निंग पॉईंट्स आले ह्या फील्डमध्ये येण्याच्या आधी. परंतु मला असं वाटतं की सगळ्यांसाठीच एक टर्निंग पॉईंट मला असं वाटतं की कोरोना एक होता याच्यामध्ये. कारण कोरोनामध्ये तुम्ही बघितलं असेल की सगळं जग स्टॉप झालं होतं आणि तिथे फक्त स्टॉक मार्केट आणि काही ठराविक सेक्टर चालू होते. आणि तिथे ॲक्च्युली लोकांना स्टॉक मार्केटची खरी ओळख झाली. तुम्ही जर बघितलं असेल तर स्टॉक मार्केटमध्ये लोकांचं प्रमाण वाढलं. परंतु साहजिक आहे की त्याच्यामध्ये एक अशी पॉईंट होता की लोकांना वाटायला लागलं हे असं खूप चांगलं फील्ड की ते पटकन पैसा म्हणतो, तर ती रिअलिटी नाही आहे. इथे स्टेप बाय स्टेप म्हणजे जो लॉंग टर्मचा विचार करेल तो तिथे टिकून राहणार आहे. मग आम्ही त्याच्यावर एक फोकस केला की अरे भलेही ती संधी आहे पण ती संधी तुम्ही लॉंग टर्ममध्येच कॅच करू शकता. शॉर्ट टर्ममध्ये नॉईज आहे ना, तो तुम्हाला जर कॅच होणार नाही आणि तुम्ही अनवॉन्टेड लॉस कराल. पण तिथे आम्ही जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकलो त्याच्यामध्ये. हा आमच्यासाठी थोडा टर्निंग पॉईंट होता कोरोनामध्ये. ओके सर, मला एक विचारायला आवडेल की खरं तर इन्व्हेस्टमेंट किंवा स्टॉक मार्केट ही गोष्ट आज शहरातल्या लोकांना बऱ्यापैकी माहिती आहे. मात्र ग्रामीण भागाचं काय की ग्रामीण भागांपर्यंत तितका अवेअरनेस गेला आहे का? तसं बघायला गेलं तर अजून तेवढा अवेअरनेस नाही आहे. परंतु आमची जी फिनशॅक फर्म आहे, ओके, तर त्याच्यामार्फत आम्ही काय करतो की साहजिक आहे सर्वसामान्य माणसाला स्टॉक मार्केटबद्दल आपण माहिती सांगू शकतो. पण ती गोष्ट प्रत्येकाला सोपी नाही आहे की कुठल्या कंपन्या घ्यायच्या, काय करायचं, इतकं सोपं गोष्ट नसतं याच्यामध्ये. पण त्याच्याऐवजी तो एक साधी सोपी 500,000ची सीट करू शकतो, म्युच्युअल फंडामध्ये गुंतवू शकतो. मग आम्ही तो वेळ फिनशॅक मार्फत उचलला की चला तळागाळापर्यंत आपण पोहोचू शकतो. म्हणजे आमचं इंटेन्शन आहे की आता तुम्ही येताय तर पुढच्या 10 वर्षापर्यंत तुम्ही काय घेऊन जाणार आहे आणि तुमची इन्व्हेस्टमेंटच तुम्हाला तिथपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचवू शकते. आणि मग आम्ही तळागाळापर्यंत फिनशॅक मार्फत आम्ही पोहोचलो, जी पूर्णपणे भारतामध्ये आत्ता काम करते. ज्याच्यामध्ये आम्ही म्युच्युअल फंडा थ्रू बऱ्याच प्रकारचे जे इन्व्हेस्टमेंट सोल्युशन्स असतात, वेगवेगळे असेट्स असतात, ते त्याच्यामार्फत आम्ही लोकांपर्यंत घेऊन गेलो. ओके सर, अजून सुद्धा काही कंपन्या आहेत ज्या ह्या प्रकारचं नॉलेज लोकांना देतात, तर त्यांच्यात आणि आपल्यात वेगळेपण असं काय, आपण काय वेगळेपण जगतो? ओके, छान प्रश्न विचारलाय. सर्व महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता वेगळेपण असं काय याच्यामध्ये बघा की नॉलेज हे नॉलेज आहे. म्हणजे प्रत्येकजण प्रत्येकाच्या पर्यंत देण्याचा प्रयत्न करत असतो. आमची खासियत अशी आहे की आमचा मेन फोकस हा मराठीमध्ये असतो आणि आम्ही जितकं सिम्पल करता येईल, म्हणजे अगदी तुम्ही आमचा यूट्यूब चॅनल आहे शंभूराज खामकर, याच्यावरचा मागच्या 4-5-6 वर्षामधल्या कुठलाही व्हिडिओ बघा तुम्हाला क्लॅरिटी स्वतः समजेल की आमची स्पेशालिटी काय आहे. म्हणजे आम्ही कुठलाही टॉपिक कमी वेळेमध्ये जितकं जास्त देता येईल याचा प्रयत्न करत असतो याच्यामध्ये. आणि आफ्टर आमच्याकडे जॉईन झाल्यानंतर आमच्याकडे जो सपोर्ट असतो ना तो इम्पॉर्टंट असतो. म्हणजे बरेच जण शिकतात पण त्याच्यानंतर क्लॅरिटी येत नाही काय केलं पाहिजे. बरेच जण आता म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात पण त्याच्यानंतर पुढे काय, तुमचा दर क्वार्टरली रिव्ह्यू घेतला पाहिजे. जी प्रोसेस आम्ही करत असतो याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आम्ही 1 to 1 इंटरॅक्शन जास्त ठेवतो. त्याच्यामुळे लोकांना ते खूप चांगलं आवडतं आणि त्याच्यामुळे आमच्याशी जास्त लोक कनेक्ट होत असतात. आणि आता MEAच्या इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पोमध्ये सुद्धा तुम्ही भाग घेतलाय, तर काय त्या एक्स्पोची इम्प्रेसिव्ह गोष्ट वाटते? एक्स्पोचं मला एक गोष्ट चांगली वाटली याच्यामध्ये, म्हणजे MEAचा एक्स्पो एक इंटरनॅशनल एक्स्पो आहे. जवळपास खूप सारे स्टॉल्स त्याच्यामध्ये आहेत आणि 1.5 लाखापेक्षा जास्त फुटफॉल तिथे येईल असं एक नॉर्मली त्यांनी प्लॅन केलेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे
व्हेरियस काइंड ऑफ इंडस्ट्रीज त्याच्यामध्ये येत आहे. तर ही एक चांगली खासियत वाटल्याने वेल प्लॅन त्यांचा जो नेहमीप्रमाणे असतो तसं त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने प्लॅनिंग केलेलं आहे. त्यामुळे एमईएची थोडी खासियत वाटली आम्हाला ह्याच्या वेळी. सर, जे नवीन आहेत मुलं जी बिझनेसमध्ये येऊ पाहतात किंवा ट्रेडिंग करू पाहतात त्यांना काय सांगाल तुम्ही? त्यांना एकच सांगेल मी याच्यामध्ये की तुम्ही जेव्हाही कुठलाही बिझनेस करताय तर डायरेक्टली उडी मारण्यापेक्षा आधी ते जाणून घ्या. ओके, त्याच्यानंतर एक्सपोर्ट्स कशासाठी असतात लक्षात ठेवा. एक्सपोमध्ये तुमचं नेटवर्किंग खूप स्ट्रॉंग होतं. कारण बऱ्याच वेळेला वाटतं अरे मला माहिती तेच ओके, पण इथे आल्यानंतर तुम्हाला कळतं की जगामध्ये काय चाललेलं आहे, आपण अजून काही व्हेरियस काइंडने बघू शकतो का, आणि तुम्हाला जे काय करायचं आहे ह्याच्यामध्ये पण चांगले सोल्युशन्स मिळतील. त्यामुळे मी प्रत्येकाला आवाहन करेन तुम्हाला जे करायचे तुम्ही नक्कीच करू शकता, पण त्याच्याआधी त्याचा थोडा स्टडी करा, त्याचा एक प्रॉपर प्लॅन बनवा आणि याचे एक्सपोर्ट्स तुम्ही जॉईन करा की ज्याच्यामध्ये तुम्हाला एक चांगला मार्ग याच्यामध्ये सापडू शकतो. सर, तुम्ही एमईएच्या इंटरनॅशनल बिझनेस एक्सपोमध्ये भाग घेतलाच आहात, तर इतर उद्योजकांना काय अपील कराल? मी माझ्या सगळ्या उद्योजक मित्रांना सांगेन की जो एमईएचा इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो 2026चा तो खूप सारा एक व्हेरियस अँगलने फायदेशीर ठरणार आहे सगळ्यांना. कारण का तर इथे जगभरामध्ये व्यवसाय करणारे लोक येणार आहेत पहिली गोष्ट याच्यामध्ये, आणि याच्यामुळे काय होईल की तुम्हाला पण नवीन लोकांशी कनेक्ट होता येईल. कारण बऱ्याच जणांना बिझनेस मोठ्या लेवलला घेऊन जायचे असतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसरे काय करतायत हे बघितल्यानंतर आपल्याला पण एक क्लॅरिटी देत आपण असं काय करू शकतो का, तर हे चांगला बेनिफिट आपल्याला याच्यामध्ये होऊ शकतो. आणि आम्ही स्वतःही याच्यामध्ये आमचा स्टॉल बुक केलेला आहे, म्हणजे B109 आमचा स्टॉल आहे. तुम्ही पण आवर्जून त्या स्टॉलला भेट द्या, तुम्हालाही आमच्या बिझनेसची खासियत कळेल. मी तुम्हाला कशा पद्धतीने मदत करू शकतो मी तुम्हाला तिथे सांगेल. तुमच्याकडे जर काय आहे तिथे आम्हाला सांगू शकता, जेणेकरून आपण एकमेकांना मदत करून पुढे जाऊ शकतो. आणि नक्कीच हा खूप चांगला एक वेगळ्या प्रकारचा एक्सपो होतोय, तर अवश्य सहभागी व्हा, एवढंच मी तुम्हाला इथे सांगू शकतो. भेटूया आपल्या एमईए इंटरनॅशनल बिझनेस एक्सपोमध्ये यावर्षी. धन्यवाद.